नमस्कार, मी अमित चव्हाण महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो। तुळजाभवानी कामगार संघटनेचे संस्थापक श्री सुरेश पवार यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ इतरत्र न करण्याची केली मागणी। सुरेश पवार यांनी सांगितले की गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा प्रश्न महाराष्ट्र बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याण महामंडळाकडे जोडलेले होते, परंतु या महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र ऊसतोड कामगारांना कसल्याच प्रकारची न्याय मिळाले नसल्याने सदरची महामंडळ 2019 मध्ये सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतर करण्यात आल्याचे सांगितले। तेव्हापासून सामाजिक न्याय विभागाकडून महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना बऱ्याच सुविधा तसेच महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना शासकीय वसतिगृह देण्यात आले आहे। सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्या संदर्भात खासगी एजन्सीची नियुक्ती करण्याचे काम चालू असतानाच काही राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांचे महामंडळ हे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण विभागाकडे हस्तांतर करण्याचा हट्ट चालू केल्याने त्यांच्या निर्णयाच्या निषेधार्थ आणि दिनांक 16/10/2023 रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ हे महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर कामगार कल्याण विभागाकडे हस्तांतरण करण्याच्या समर्थनार्थ नियोजित जिल्हा परभणी येथे ऊसतोड कामगारांना मेळावा आणि तेथून होणाऱ्या घोषणेच्या अनुषंगाने तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव येथे 13/10/2023 रोजी आमरण उपोषण पुकारलेला होता। यावेळी सुरेश पवार यांनी सांगितले की संघटनेच्या वतीने खेळत असलेल्या मागणीला बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंगजी महाराज यांनी सुरेश पवार यांना फोनद्वारे उपोषण आणि करत असलेल्या मागणीला बंजारा समाजाचे काशी पोरादेव येथून पाठिंबा दर्शवित शुभेच्छाही दिल्याचे सांगितले। भविष्यात मंत्रालय स्तरावर ऊसतोड कामगारांच्या विरोधात हस्तांतरणाची निर्णय झाल्यास समस्त महाराष्ट्रातील बंजारा समाज सोबत घेऊन आत्मदानाचा इशारा देऊ असेही महंत बाबूसिंग महाराज यांनी सांगितल्याचे बोलले होते। सुरेश पवार यांनी असेही सांगितले की येणाऱ्या काळात लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ इमारत बांधकाम कामगार महामंडळाकडे हस्तांतर करण्याचा प्रकार चालू ठेवला तर संघटनेच्या वतीने संबंधीच्या विरोधात औरंगाबाद हायकोर्टमध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ हस्तांतरण करण्यासंदर्भात आमरण उपोषण चालू असताना सतत 4थ्या दिवशी समाज कल्याण विभागाच्या वतीने शासनास पत्राद्वारे करून त्यांची एक प्रत उपोषणकर्ते यांना देण्यात आली। त्यावेळी निरीक्षक मगर एस, निरीक्षक जगताप ए, लिपिक जगताप एस यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्ते सुरेश पवार यांना ज्यूस पाजून उपोषण मागे घेण्यासाठी सांगितले। त्यावेळी समाज कल्याण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे या आभार मानण्याचेही या पत्रामध्ये सांगितले आहेत। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करता मी अमित चव्हाण रजा घेतोय। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। नमस्कार, मी सुरेश पवार, तुळजाभवानी कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष। गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मंत्रालयीन स्तरावर मागणी करत होतो। आतापर्यंत या ऊसतोड कामगारांचा प्रश्न कामगार कल्याण विभागाकडे होता, परंतु महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना किंवा त्यांच्या पाल्यांना अद्याप कसल्याच प्रकारची या कामगार विभागाच्या माध्यमातून योजना मिळालेली नव्हती। 2019 मध्ये ऊसतोड कामगारांचा जो विषय होता या कामगार कल्याण विभागाकडून समाज कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आलं आणि तत्कालीन मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मदतीने 3 एप्रिल 2022 रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्यात आलं आणि त्याचं कार्यालय पुणे येथे स्थापन झालं आणि तेव्हापासून आज तागायत या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक विषयाचे अनेक आशयाचे शासन निर्णय झाले। त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्याचा विषय ग्राम स्तरावर ग्रामसेवक यांच्याकडे होता, परंतु ग्रामसेवकांकडे अतिरिक्त कामाचा भार असल्या कारणानं त्यांच्या संघटनेनं या ऊसतोड कामगारांच्या नोंदणीवरती ॲक्शन घेतला होता। त्याच्या माध्यमातून आम्ही या ऊसतोड कामगारांची नोंदणी होण्यासाठी शासन स्तरावरती खाजगी एजन्सीची नेमणूक होण्यासाठी आम्ही तत्कालीन समाज कल्याण आयुक्त आदरणीय नारनवरे साहेब यांच्याकडे वारंवार मागणी केली होती। आदरणीय नारनवरे साहेबांनी महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जो काही प्रश्न होता तो मार्गी लावण्यासाठी
त्यांचे जे काही अडीअडचणी आहेत ते जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी बैठका घेतल्या. त्या बैठकीला आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही हजर राहायचो आणि तेव्हापासून या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना योजनेखाली आणण्यासाठी, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी चांगल्या पद्धतीने या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून काम चाललेलं होतं. आणि हे काम चाललेलं असताना या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना योग्य प्रकारे न्याय मिळणार होता. त्यासाठी या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण देखील होते आणि एजन्सी नेमून त्या एजन्सी मार्फत काम करण्याचं देखील या सामाजिक न्याय विभागाकडून चालू होत असतानाच मध्येच या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी महामंडळाकडे हा ऊसतोड कामगारांचा जो महामंडळ आहे हस्तांतरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी हस्तांतरणाचा प्रस्ताव मागून घेतलेला आहे. आणि या संदर्भात मी पाठीमागील काही दिवसापूर्वी आदरणीय कामगार मंत्री सुरेशजी खाडे साहेबांनी यांना देखील मी विनंती केलेली होती, साहेब सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून या ऊसतोड कामगारांना योग्य न्याय मिळेल आणि कदापि आपण हा ऊसतोड महामंडळ कामगार कल्याणकडे वर्ग करण्यात येऊ नये. कारण का या कामगार कल्याण कार्यालयामध्ये या विभागाअंतर्गत जिल्हा स्तरावर जे काही कामगार अधिकारी कार्यालय आहेत या कार्यालयामध्ये कामगारांच्या योग्य प्रकारच्या नोंदण्या होत नाहीत, खोट्या स्वरूपाच्या नोंदण्या होतात, योग्य कामगारांना न्याय मिळत नाही, त्यांच्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्यांची उपकरणं त्यांच्याकडे विक्रीच्या स्वरूपामध्ये विकल्या जातात. आणि आताच मध्यान्ह भोजनाचा महाघोटाळा धाराशिव जिल्ह्याचे आदरणीय सचिनजी ओमाशे साहेब त्यांच्या स्तरावरती समिती नेमून 69 कोटीचा महाघोटाळा काढलेला आहे. त्याचा अहवाल देखील त्यांच्या कार्यालयामार्फत मंत्रालय स्तरावरती पाठवण्याचा आम्हाला समजलेला आहे. आणि पाठीमागच्या अधिवेशनामध्ये देखील या धाराशिव जिल्ह्याचे आमदार आदरणीय कैलासदादा पाटील साहेब यांनी देखील आवाज उठवलेला होता. त्याच प्रकारे धस साहेबांनी देखील आवाज उठवलेला होता. आणि हे होत असताना संबंधित अधिकाऱ्यांना पाठीमागे घातलेला आहे, त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही. आणि शासनाचा जो काही निधी आहे त्या निधीचा गैरवापर झालेला आहे, अफार झालेला आहे, अनियमितता झालेली आहे. हे सिद्ध झालेलं असताना त्या अधिकाऱ्यावरती कसल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही. हे महाघोटाळे या बांधकाम कामगार कल्याणकडे होत असताना मग हा ऊसतोड कामगाराचा महामंडळ तिकडे घेऊन जाण्याचं कारण काय, अशा स्वरूपाची देखील मी त्यांच्याबरोबर चर्चा केली. मग त्यांच्याकडून असे उत्तर आले की त्यावेळेस मी मंत्री नव्हतो, आता मी मंत्री आहे, याच्यानंतर झालेला मी बघेन, असे असमाधानकारक वक्तव्य आदरणीय सुरेशजी खाडे साहेबांनी देखील बोललेले आहेत. कारण का ते कामगार मंत्री असताना अशा प्रकारचं म्हणजे ही अयोग्य आहे. त्यांनी योग्य चौकशी करून संबंधितावर कारवाई करणं हे त्यांच्याकडून अपेक्षा असताना हे ऊसतोड कामगारांचं महामंडळ तिकडे घेण्याचं गाठ त्यांनी घातलेलं आहे. त्यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे, आदरणीय खाडे साहेब, आपण हा ऊसतोड महामंडळ कामगार कल्याणकडे घेऊन जाण्याचा हट्ट करू नये, जेणेकरून आपल्या कार्यालयामध्ये एवढे प्रकारे मोठ्या स्वरूपाचे घोटाळे चालतात. मग आमच्या ऊसतोड बांधवांचं काय साध्य होणार आहे, आपण काय साध्य करणार आहे, आपला उद्देश काय आहे हे ऊसतोड कामगाराला कळायला मार्ग नाही. तरी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना देखील माझी कळकळीची विनंती आहे, या ऊसतोड कामगारांना या कामगार कल्याण विभागाकडे कसल्याच प्रकारची योजना मिळणार नाही. जर हा ऊसतोड कामगार महामंडळ जर कामगार कल्याणकडे जर वर्ग करण्यात आलं तर या महाराष्ट्रातील संबंध 15 ते 20 लाख जे काही ऊसतोड कामगार बांधव आहेत यांचं भवितव्य संपणार आहे, यांचं मोठं नुकसान होणार आहे, यांना कसल्याच प्रकारची योजना मिळणार नाही. आणि जे काही वसतिगृह स्थापन झालेले आहेत याही वसतिगृह देखील चांगल्या प्रकारचे चालणार आहेत. यासाठी माझी कळकळीची विनंती आहे, हे कदापि तिकडं हस्तांतरण करू नये. आणि आदरणीय आमच्या बंजारा समाजाचे जे काही मंत्री आहेत संजयजी राठोड साहेब यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे, आपण समाजाचे नेते आहात. या महाराष्ट्रातील जे काही बंजारा समाज मोठ्या स्वरूपाचा आहे यांच्या हिताचं देखील आपल्या स्तरावरती योग्य मदत व्हावी. आणि आदरणीय राठोड साहेब संजयजी राठोड साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे, या ऊसतोड कामगार महामंडळ जर कामगार कल्याण विभागाकडे गेलं तर या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचं फार मोठ्या स्वरूपामध्ये नुकसान होणार आहे. तरी संजयजी राठोड साहेब आपण या ऊसतोड कामगारांचं थोडं व्यथा लक्षात घेऊन हा महामंडळ तिकडे वर्ग होऊ नये यासाठी या ऊसतोड बांधवांना आपल्या स्तरावर सहकार्य व्हावं. त्याचबरोबर
आदरणीय भांगेसाहेब सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत, यांना देखील माझी कळकळीची विनंती आहे, महोदय आपल्या स्तरावरती त्वरित खाजगी एजन्सीची नेमणूक करावी आणि या महाराष्ट्रातील संबंध ऊसतोड बांधवांना नोंदणी करून त्यांना योजना वितरित करावे आणि जे काही ऊसतोड बांधव ऊसतोड कामामध्ये कार्यरत असताना जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना देखील आपल्या स्तरावरती प्रत्येकी 10 लाखाची आर्थिक मदत द्यावी साहेब. कारण का हा ऊसतोड कामगार ज्यांचे काय प्रमुख ऊसतोड कामामध्ये मयत आहेत, त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांचे लेकरं पोरके झालेले आहेत, त्यांना आपल्या सर्व आर्थिक मदत द्यावी, जेणेकरून त्यांचं कसं तरी आर्थिक मदत दिल्याने त्यांच्या कुटुंबाला फार मोठं सहकार्य होईल. आणि त्याचबरोबर ज्या महाराष्ट्रामध्ये जे काही ऊसतोड बांधव ज्या ठिकाणी जास्त आहेत त्या ठिकाणी या ऊसतोड बांधवांच्या मुलांना वसतिगृह शासकीय वसतिगृह मिळालेलं नाही, त्या ठिकाणी देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या बंजारा समाजाचे ऊसतोड कामगार पसरलेले आहेत. तरी आदरणीय महोदय, या मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाची अतिशय जास्त संख्या आहे. बीड जिल्ह्यामध्ये सरासरी 50% आहे. इतर 7 जिल्ह्यामध्ये 80% पेक्षा जास्त बंजारा समाजाची संख्या आहे. आणि महाराष्ट्रातील संबंध जिल्ह्यामधून ऊसतोड कामगार बंजारा समाजाचे ऊसतोड कामगार आहे. तरी आदरणीय महोदय, ज्या ठिकाणी वसतिगृह मिळालेले नाही, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा, तुळजापूर आणि उस्मानाबाद या ठिकाणी वसतिगृह मिळायची देखील मी विनंती केलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये लातूर सारख्या ठिकाणी अख्ख्या भारतातून मुलं शिकायला येतात, तरी त्या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुलांना प्रत्येकी मुलीचं 100 आणि मुलांचं 100 संख्येचं वसतिगृह त्वरित मिळावं. आणि औसा, निलंगा, देवणी, जळकोट अशा ठिकाणी देखील बंजारा समाजाची अतिशय जास्त संख्या आहे. त्याचबरोबर नांदेड, हिंगोली, जालना या ठिकाणी देखील भरमसाठ संख्या या बंजारा समाजाची आहे. त्याचबरोबर औरंगाबाद येथे देखील मोठ्या स्वरूपाची संख्या आहे. त्या औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये वसतिगृह मिळावं. जळगाव सारख्या जिल्ह्यामध्ये देखील बंजारा समाजाची संख्या जास्त आहे. अहमदनगर आणि नाशिक या ठिकाणी देखील योग्य ठिकाणी शासकीय वसतिगृह दिल्यास त्या ठिकाणी गोरगरिबांची मुलं चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊ शकतात. आणि आदरणीय भांगे साहेबांना आणखी माझी कळकळीची विनंती आहे, मुंबई आणि नागपूर सारख्या ठिकाणी जर या ऊसतोड बांधवांच्या मुलांना जर शासकीय वसतिगृह मिळवून दिला तर त्या ठिकाणी देखील उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत होईल आणि या ऊसतोड कामगारांची मुलं चांगल्या पदावरती देखील जाऊ शकतात. आदरणीय महोदय, तरी या शासन स्तरावर जे काही ऊसतोड कामगार महामंडळ जे कामगार कल्याण विभागाकडे हस्तांतर करण्याचा हट्ट घातलेला आहे, त्या संदर्भात आमच्या तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीनं गेल्या 13 तारखेपासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलेलं होतं. आणि आमरण उपोषण करत असताना या ठिकाणी बरेचशे लोकांच्या आम्हाला फोन आले किंवा आमच्या भेटीसाठी आले आणि त्यांना ही व्यथा आम्ही सांगितली. आणि त्याच वेळी आमचे बंजारा समाजाचे काशी समजल्या जाणाऱ्या पोरादेवीचे पीठाधीश्वर आदरणीय महंत बाबूसिंग महाराजांचं त्यावेळी मला फोन आलं. त्यांनी मला आशीर्वाद दिलं आणि मला शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रातील संबंध बंजारा समाज आपल्या पाठीशी आहेत अशा शब्दाचं त्यांनी पाठिंबा देखील आदरणीय महंत बाबूसिंगजी महाराज मला पाठिंबा दर्शवला. आणि येत्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ जर त्या कामगार कल्याण विभागाकडे जर वर्ग करण्यात येत असेल तर अख्ख्या महाराष्ट्रातील बंजारा समाज रस्त्यावरती उतरू आणि एकत्रित आत्मदहन करू असा आशीर्वाद देखील आदरणीय बाबूसिंगजी महाराज यांनी मला उपोषणावेळी दिले. आणि नंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग उस्मानाबादचे अधिकारी उपोषण स्थळी येऊन आणि शासनाकडे आमच्या मागणीचा आमच्या ज्या गोष्टीला निषेधार्थ आम्ही उपोषण केलेलं होतं त्या संदर्भात पत्र पाठवून आम्हाला देखील त्याची प्रत दिली आणि आम्हाला त्यांनी उपोषण सोडवण्यासाठी विनंती केल्याच्या नंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही 16 तारखेला आम्ही उपोषण माघार घेतलेलं आहे. तरी समाज कल्याण विभागाचं देखील मी शतशः आभार मानतो. आणि पुनश्च एकदा मी आदरणीय खाडे साहेबांना विनंती करतो की आपण जो हट्ट घातलेला आहे कदापि ही योग्य नाही, ही चुकीचा निर्णय आहे. आणि अशा स्वरूपाचा जर निर्णय जर आपल्या स्तरावर होत असेल तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय हे नाही. आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं समस्त ऊसतोड बांधवाला आणि समस्त बंजारा समाजाला घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरणार आहेत.
तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहेत। यासाठी आपला निर्णय माघार घ्यावा आणि आदरणीय महोदय शिंदे साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे, या ऊसतोड कामगारांचं जर महामंडळ आदरणीय महोदय आपल्या स्तरावरती जर वर्ग करण्यात आलं तर हे फार मोठं या ऊसतोड बांधवांचं नुकसान होणार आहे। तरी माझी कळकळीची विनंती आहे, कदापि हा ऊसतोड कामगार महामंडळ हे कामगार कल्याण विभागाकडे वर्ग करू नये। आणि गेली 5-6 वर्षापासून आम्ही मंत्रालय स्तरावरती मागणी करतोय, त्या मागणीच्या अनुषंगानं आज या ऊसतोड कामगारांचं भवितव्य काहीतरी घडत असल्यासारखं आनंद होतो आहे। आज आमच्या संघटनेच्या वतीनं 550 निवेदन या मंत्रालय स्तरावरती दिलेलं आहे। हा जे निवेदन आहे या निवेदनामध्ये दहन होऊ शकतं इतकी निवेदन आम्ही या महाराष्ट्र सरकारकडे दिलेले आहेत। तरी या गोष्टी सर्व गोष्टीचं गांभीर्य घेऊन आदरणीय शिंदे साहेब आपण हा जो हस्तांतरणाचा जो विषय आहे तो बाजूला ठेवावं आणि या ऊसतोड कामगारांना या सामाजिक न्याय विभागाकडेच महामंडळ ठेवण्यात येऊन सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आपल्या स्तरावर निर्णय घेऊन खाजगी एजन्सीची नियुक्ती करण्यासाठी संबंधित विभागाकडे आदरणीय भांगे साहेबांकडे एजन्सी नेमण्यासाठी सांगून त्यांच्या माध्यमातून मदत व्हावी आणि लवकरात लवकर या ऊसतोड कामगारांना या योजनेखाली आणावं एवढंच मी सांगू शकतो, एवढीच मी कळकळीची विनंती करू शकतो। जय हिंद, जय शिवराय।